दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। एशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी भारत देशातील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, त्या बाजार समितीवर उपसभापती म्हणून नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते जे काँग्रेस पक्षाशी संलग्न आहेत असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हुकुमचंद आमदारे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत। आमदारे साहेब, सर्वात आधी तर आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईच्या उपसभापतीपदी आपली निवड झाल्याबद्दल आपलं अभिनंदन। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने या अगोदर या समितीवर आपलं वर्चस्व प्राप्त केलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता सध्या काँग्रेसचे फक्त 4च लोक आहेत, असं असताना एवढा मोठा चमत्कार आणि तेही काँग्रेसचे उपसभापती आपण तिथे बनलेले आहात, काय सांगणार या चमत्काराबद्दल? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की आपल्या चॅनलने आमची दखल घेतली। मुंबई बाजार समिती ही आशिया खंडातील खरोखर मोठी बाजारपेठ आहे, आंतरराष्ट्रीय लेवलची बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेचा कारभार जो आहे तो फक्त शेतकरी नाही तर आयात निर्यात करणारे व्यापारी आणि इतर लहान लहान मार्केटतून माल आणणारे, शेतकऱ्याचा माल मोठ्या प्रमाणावर होलसेल आणणारे व्यापारी आणि शेतकरी याच्या दृष्टीने त्या ठिकाणी व्यवहार होतो आहे। त्याचप्रमाणे हमाल मापाडी हे सुद्धा मोठ्या संख्येनं त्या व्यवसायामध्ये त्या मार्केटमध्ये त्यांचा प्रभाव राहतो, त्यांचं जीवन उदरनिर्वाहाचं क्षेत्र आहे। आता ही संस्था ज्या पद्धतीने मुंबईत स्थापना झाली तर महाराष्ट्रातील सर्व ज्या 307 बाजार समित्या जे आहे त्यांचा जो बॉयलर आहे त्याच बॉयलरप्रमाणे घटना तीच आहे, पण मुंबई बाजार समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी जे आहे ते महसूल विभाग 6 महसूल विभागातून 2 प्रतिनिधी याच्याने 12 प्रतिनिधी येतात आणि 6 व्यापारी, त्याच्यानंतर 5 नॉमिनेट बाय गव्हर्नमेंट असे 21 लोकांचं बोर्ड आहे। त्या बोर्डामधून मला जे सभापती पद मिळालेलं आहे तर मागच्या वेळेस निवडणूक झाली त्यावेळेस गव्हर्नमेंटचे नॉमिनेट प्रतिनिधी नव्हते आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आमची दोघांची महाविकास आघाडी युती होती। सभापती पद त्यावेळेस राष्ट्रवादी पवार गटाला गेलं होतं आणि उपसभापती पद आमच्या गटाला आलं होतं। औरंगाबादला त्या डिव्हिजनमध्ये सभापती झाले, पुणे डिव्हिजनमधून उपसभापती झाले। यावेळेस मात्र महायुतीचं शासन आलं आणि त्या शासनामध्ये जे काही परिवर्तन झालं असं आपण मान्य केलं, परंतु आमच्या बाजार समिती क्षेत्रामध्ये जे कोणी सहकार क्षेत्रातले मंडळी निवडून येतात त्यांना शेतकऱ्याच्या हिताची ते संस्था असल्यामुळं पक्षाच्या विचाराचे त्यांचे जे विचार असतात त्याचे मतभेद कुठेही ते पक्ष त्या संस्थेच्या विकासाच्या कामात आणत नाहीत आणि संस्था चालवताना मोठी आर्थिक संस्था आहे आणि त्या संस्थेचं बजेट, त्या संस्थेचा विकास हे एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी कधी राजकीय मतभेद बाजूला करतो आणि एक मतानं एक दिलानं त्या संस्थेचं काम आतापर्यंत चालत आलेलं आहे। मधल्या काळात काय झालं, कोरोना आला 2 वर्ष, त्याच्यामुळे आम्हाला काम करता आलं नाही। 2 वर्ष त्या काही तालुका बाजार समितीचे इलेक्शन लागले नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं 2 वर्ष कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही संचालक अपात्र झाले, त्यामुळे 1-2दा निवडणूक लागली पण ते निवडणूक रद्द करण्यात आली होती आणि मी एकमेव त्यावेळेस त्या निवडणुकीकरता क्वालिफाय होतो, एकमेव मी सभापती उपसभापती करता फॉर्म भरू शकत होतो, पण कोरम अभावी म्हणा की त्या शासनाच्या याच्याने म्हणा ते निवडणूक त्यावेळेस रद्द झाली। सहकार क्षेत्राचा आपल्याला प्रदीर्घ अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे। 15 वर्ष आपण कळमना मार्केट समितीवर आपण त्या ठिकाणी उपसभापती राहिलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्ही कामठी बाजार समितीवर सुद्धा तुम्ही 10 वर्ष सभापती राहिलेले आहेत आणि 25 वर्ष तब्बल आपण रंगाळा ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले आहेत। तर एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आणि त्या अनुभवाच्या शिदोरीचा तुम्हाला यावेळेस लाभ झाला? नक्कीच झालेला आहे। माझे नेते स्वर्गीय बाबासाहेब केदार यांच्या हाताखाली काम करत असताना कळमना मार्केट हा जो आशिया खंडातील मोठा मार्केट उभा केला तर त्यांच्या हाताखाली आम्ही पाहिलं आणि मी उपसभापती म्हणून काम केलं, तर त्यांचा तो अनुभव, त्यांची ती दूरदृष्टी या सगळ्यांचा उपयोग झालेला आहे। प्रशासकीय आणि नियंत्रण कसं करावं, संस्थाला निस्वार्थपणे कशी संस्था चालावी याकडे त्यांचं अधिक बारीकाईने लक्ष होतं आणि त्या सगळ्यांचा उपयोग मला नक्कीच झालेला आहे। मी वयाच्या 21व्या वर्षीपासून ग्रामपंचायत
सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी काम करत असताना गावाचा विकास योजना, गावाचा विकास हाही माझा लोकप्रतिनिधी कन्सेप्ट आलेला आहे आणि मी सातत्याने लोकांच्या संपर्कात असल्यामुळं गावातूनही मला 25 वर्ष राहता आलं, तालुक्यातूनही नागपूर बाजार समिती 3 तालुक्याची आहे, इंदा, नागपूर, कामठी, त्याही ठिकाणी मला 20 वर्ष राहता आलं आणि उपसभापती आणि संचालक म्हणून मी काम केलं. मुंबईत गेल्या 5 वर्षात मी काम केलं. कदाचित त्या सगळ्या संचालकांनी आणि तिथल्या श्रेष्ठींनी माझ्या कामाचा, प्रशासनिक अनुभवाचा आणि तिथं जो माझा संपर्क आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता पक्षाचाही मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे याची जाण सगळ्यांना आहे. पण त्या सगळ्यांनी मला या ठिकाणी मला निवड केली याबद्दल मी महायुतीच्या शासनाच्या, कारण की ती संस्था शासनाच्या मदतीशिवाय विकास होऊ शकत नाही आणि शासनाचं त्या ठिकाणी फार मोठं सहकार्य अपेक्षित असते. म्हणून मी त्या शासनाचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या भागाचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे मंत्री त्या भागाचे गणेश नाईक साहेब आणि विशेष करून आमदार शशिकांतजी शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. अजितदादा पवार आहेत, माननीय शरदजी चंद्रजी पवार आहेत, त्याचप्रमाणे मला नागपूरतून पाठवणारे सुनीलजी केदार आहेत. या सगळ्यांची जी भूमिका माझ्या बाबतीत होती, त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार साहेब, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी, नाना पटोलेजी त्या ठिकाणी आजपर्यंत सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. भविष्यात पण मी या संस्थेत कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता संस्थेचा पुनर्विकास कसा होईल, संस्थेला जीवनदान आणि माझी सेवा कशी देता येईल याचाच मी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि त्या अनुभवाचा फायदा नागपूर आणि विदर्भातील संस्थांना कसा होईल याचाही मी माझ्या कामकाजामध्ये सगळ्यांशी संपर्क करून इथल्याही बाजार समितीकडे अधिक लक्ष देईल असं मी या ठिकाणी जाईल. काँग्रेस पक्षासोबत जवळपास 40 वर्षापासून आपण एकनिष्ठ आणि एवढं प्रामाणिक नेतृत्व, एकनिष्ठ नेतृत्व असतानाही विधानसभेसाठी अद्यापही आमदारे साहेबांचं नाव हे फक्त चर्चेत राहिलं. मात्र हुकुमचंद आमदारे यांना विधानसभेची आमदारकी किंवा दावेदारी पेश करूनही त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. काय खंत वाटते का तुम्हाला? अजिबात नाही, कारण की काँग्रेस पक्ष हा विशाल समुद्रासारखा आहे. गेल्या 140 वर्षाच्या इतिहासाचा पक्ष आहे. जागा एक असतात, मागणारे अनेक असतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या युत्या कराव्या लागतात. मागं RPI युती झाली त्यावेळेस ती सीट सुलेखा कुंभारेला द्यावं लागली, मला 2दा त्याग करावा लागला. त्यानंतर काही दुसऱ्या पक्षाचे लोक आले, त्यांच्याकडे त्याग करावा लागला. तर ही परिस्थिती असते का पक्षात कधी नाही कधी त्यागाचं फळ हे मिळत असते. आणि आज मला माझ्या पक्षाने मागच्या वेळेस जे मला पाठवलं बाजार समितीवर, ते पक्षाने मला त्यावेळेस सहकार्य केलं, मदत केली आणि योग्य वेळ आल्यावर जे काही आपल्या अपेक्षा असतात त्या आज आपल्या मनाने नाही, पण योग्य वेळ आली जर तुमचं काम असलं तर आज नाही उद्या ते कधी भविष्यात पूर्ण होतील याचा मला आत्मविश्वास आहे. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. तर हे आहेत हुकुमचंद आमदारे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती म्हणून त्यांची आता निवड झालेली आहे. तर काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याच्या नंतर कधीतरी भविष्यामध्ये तरी कमीत कमी त्यांना त्या निष्ठेचं फळ आतापर्यंत भेटत आलं. भविष्यामध्येही त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील मनातल्या त्या कधी ना कधीतरी पूर्ण होतील. पक्ष त्यांना कधी ना कधी त्यांना विधानसभेवर पाठवतील असा तरी आत्मविश्वास आमदारींना आहे. आणि विदर्भातील एक खंदे सहकार महर्षी म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो असे सहकार महर्षी, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते हुकुमचंद आमदारे यांचं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वैष्णव चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक, वाजू थेट नागपूर. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.